टाकेद येथील मुख्याध्यापकाने मनमानी पद्धतीने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना कमी केल्याच्या विरोधात नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना सीटूच्या वतीने निवेदन देण्यात येऊन चर्चा करण्यात आली आहे। गेले 20 वर्ष शाळेतील मुलांना पोषण आहार शिजवून खाऊ घालून शाळेची पटसंख्या तसेच शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचे काम केलेले असताना व कर्मचाऱ्यांची कामात काही एक चूक नसताना देखील मुख्याध्यापकाने फक्त शालेय शिक्षण समितीच्या दबावाखाली येऊन काही एक कारण न देता गेल्या 2 महिन्यापासून 6 महिला कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले। या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे या मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने शाळेतील मुख्याध्यापक, पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांना देखील देण्यात आले। मात्र तरी देखील अद्याप या कमी केलेल्या महिला कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आलेले नाही। दरम्यान या महिला कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन न्याय द्यावा या मागणीचे निवेदन सीटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, शालेय पोषण आहार संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना शालेय पोषण आहार कामगार संघटना सीटूच्या वतीने देण्यात आले। आता या कर्मचाऱ्यांना न्याय कधी मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना सीटूचे निवेदन। टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल तालुका इगतपुरी येथे शालेय पोषण आहार कर्मचारी पोषण आहार शिजवत असताना त्यांना काहीही चूक नसताना गेल्या 2 महिन्यापासून मुख्याध्यापकाने शालेय शिक्षण समितीच्या दबावाखाली येऊन काढून टाकण्यात आले। त्यानंतर मुख्याध्यापक यांना सीटूच्या वतीने त्या पोषण आहार कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याबाबत निवेदन देण्यात आले। तसेच इगतपुरी पंचायत समितीला गट शिक्षण अधिकाऱ्याला देखील निवेदन देण्यात येत असून त्यांना पुन्हा कामावर घेतले गेले नाही। त्यासाठी त्यांना पुन्हा कामावर घेण्यात यावे म्हणून आज सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड देवीदास आडोळे तसेच सीटू संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे तसेच छाया जाधव यांनी श्री ओमकार पवार साहेब यांना पुन्हा निवेदन दिले व त्यांना या बाबत सांगण्यात आले की पुन्हा पोषण आहार कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात यावे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, सुरगाणा पेठ।